नमस्कार, मी अश्विनी. माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मी मनापासून स्वागत करते. मी आज बनवली आहे रसमलाई. रसमलाई कशी बनवली? चला तर मग तुमच्यासोबत शेअर करते. मी रसमलाई बनवण्यासाठी 1 लिटर फुल फॅटवालं दूध वापरलं आहे इथे. रसमलाई करण्यासाठी फुल क्रीमवालं दूध वापरायचं आहे. फुल फॅट असलेलं दूध वापरल्यामुळे पनीर त्याच्यातून जास्त निघतं. तर मी इथे 1 लिटर फुल क्रीमवालं दूध घेतलं आहे. दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले. त्याच्यामध्ये 2 चमचे मी व्हिनेगर टाकणार आहे. 2 चमचे व्हिनेगर आपल्याला सफिशियंट होतं दूध फाडण्यासाठी. आता बघू शकता दूध पूर्णपणे उकळलेलं आहे. तर गॅस मी ऑफ करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी थोड्या प्रमाणात व्हिनेगर मिक्स करून आपलं दूध फाडून घेणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, थोडं व्हिनेगर ॲड करून आपण दूध फाडून घेणार आहे. म्हणजे दुधामधून पनीर सेपरेट होईल. दोन मिनटं असं स्टेअर केल्यानंतर आपल्याला दुधामधून पनीर सेपरेट होईल. आता बघू शकता तुम्ही की दुधातून पनीर अगदी छानपैकी सेपरेट झालेलं आहे. आता हे मी गाळून घेणार आहे. याच्यासाठी खाली पातेलं आणि वरती जाळी ठेवून त्याच्यामध्ये मी कॉटनचा कपडा यूज केलेला आहे. कॉटनच्या कपड्यामध्ये हे पनीर ओतून घ्यायचं. कॉटनच्या कपड्यामध्ये वापरल्यामुळे छान असं पनीर आपल्याला पाणी त्याच्यातून व्यवस्थित काढता येतं. जे व्हिनेगर आपण ॲड केलेलं ते निघण्यासाठी मी इथे थंड पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याने हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे जो व्हिनेगरचा आंबटपणा असतो तो कमी होतो. जो काही ह्या पनीरला आपण व्हिनेगर ॲड केल्यामुळे जो आंबटपणा आलेला असतो तो पूर्णपणे पनीर धुतल्यामुळे निघून जातो. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण त्याच्यातलं पूर्ण पाणी काढणार आहोत. आपल्याला जितक्या पद्धतीने त्याच्यातलं पाणी प्रेस करून काढता येईल तितकं काढायचं आहे. ते त्याच्यातलं पाणी धुवून आता अशी पुरचुंडी बांधून याला 1 तासासाठी नितळत ठेवायचं आहे. म्हणजे पूर्णपणे यातलं पाणी पनीरमध्ये जे पाणी असतं ते पूर्ण नितळून जाईल. आपलं पनीर नितळत ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी रस बनवणार आहे. तर रस बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर दुधाला मी इथे उकळायला ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घालणार आहे. 4 चमचे साखर सफिशियंट आहे अर्धा लिटर दुधासाठी.
छानपैकी याने गोडवा येऊन जातो। थोडंसं थिक दूध होण्यासाठी मी इथे 1 चमचा मिल्क पावडर वापरली आहे, थोडंसं कस्टर्ड पावडर। कस्टर्ड पावडरमुळे कलरही छान येतो आणि फ्लेवरही छान होतो। या ठिकाणी तुम्ही केसरही यूज करू शकता। हे मिश्रण मी ह्या दुधामध्ये ओतणार आहे। तर मस्तपैकी या दुधाला आटवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसतच असेल थोडंसं थिक कन्सिस्टन्सीमध्ये आपलं दूध आटलेलं आहे। तर याला मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। ह्याला थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे। मी इथे 1 कटोरी साखर घेतलेली आहे आणि 6 कटोरी पाणी ॲड करून पाणी बॉईल करायला ठेवलं आहे। हे पाणी उकळते तोपर्यंत आपण जो पनीर आहे आपलं पूर्णपणे छानपैकी नितळलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडासाही पाण्याचा अंश नाही आहे। तर याला मस्तपैकी मॅश करून घ्यायचं। त्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या गुठळ्या असतात त्या पूर्णपणे फुटल्या पाहिजेत, अशा तऱ्हेने ह्याला मॅश करून मळून घ्यायचं। कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे असं पनीर रगडून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे। असा मऊसूत असा त्याचा गोळा तयार होतो। याच्यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि याचे छान छोटे छोटे गोळे बनवून पाण्यामध्ये मी सोडलेले आहेत। मीडियम आकारचे मी रसमलाईचे गोळे बनवलेले आहेत। तर उकळलेले जे पाणी आहे आपण केलं होतं त्याच्यामध्ये ही रसमलाई मी सोडलेली आहे। ह्याची साईज डबल होते, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। ह्याला झाकण ठेवून मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे। हे शिजवलेली रसमलाई आहे ती आता मी थंड बर्फाच्या पाण्यामध्ये शिफ्ट केलेली आहे। तर तयार आहे आपली स्वादिष्ट चवदार अशी रसमलाई। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।